सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षण विभागात मंजूर पदांपैकी जवळपास 30% शिक्षकांची पदे रिक्त असताना प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाने शिक्षकाला मुलांचे शैक्षणिक नुकसान करून दावणीला बांधण्याची बाब उघड झाली आहे। नेमका हा काय प्रकार आहे ते आपण जाणून घेऊया। गेली एक 2-3 दिवस सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये कामकाजासाठी करत असताना तिथे एक महिला एक 2 मुलींना घेऊन सतत येताना दिसली। एक 2-3 दिवसानंतर आमच्याकडनं जेव्हा प्रश्न झाला तर त्यावेळी तिच्या बदली संदर्भात काहीतरी विषय होता। आपल्याला त्यांच्या प्रशासकीय कामकाजाबद्दल काही बोलायचं नाही, परंतु त्यानंतर जी काही माहिती समोर आलेली आहे ती माहिती घेतली असता जी काही गंभीर बाब समोर आलेली आहे की या जो खटाटोप सिंधुदुर्ग जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून केला जातोय तो खटाटोप एका शिक्षकाला वाचवण्यासाठी केला जातोय। जो शिक्षक गेली 4 वर्ष ह्या शाळेत फक्त नावासाठी आहे, जेथून त्यांचा इथे पगार निघतो आणि तो प्रत्यक्षात सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिक्षणाधिकाऱ्यांनी आपल्या दावणीला बांधून त्याला त्या ठिकाणी आपल्या कार्यालयाला ठेवलंय असं काही कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे। त्याची वस्तुस्थिती जाणण्यासाठी जेव्हा मी आज शाळेला भेट दिली, आज हे जर तुम्ही बघत असाल तर डिगस राणेवाडी इथली ही शाळा आहे। या शाळेला आम्ही आज भेट दिली आणि वस्तुस्थिती जाणून घेतली। या शाळेमध्ये जो काही शिक्षक आहे, शिक्षक नसल्यामुळे मुलांचे जे काही नुकसान आहे, आपण इथले स्थानिक ग्रामस्थ आहेत ते तुम्हाला या संदर्भातलं थोडीशी माहिती देतील। म्हणजे आता स्थानिक ग्रामस्थ म्हणून मी जेव्हा विचार करतो तेव्हा शाळेमध्ये कायमस्वरूपी शिक्षक असावा असं मला वाटतं, परंतु आमच्या इकडे परिस्थिती अशी आहे की 2-2 दिवसानंतर शिक्षक बदलत असतो, त्याच्यामुळे मुलं सेटल होऊ शकत नाही, मुलांचं शैक्षणिक नुकसान होतं। माझं असं म्हणणं आहे की एक कायमस्वरूपी शिक्षक मिळावा, त्याच्यामुळे मुलांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही आणि हा बेस आहे मुलांचा। लहानपणी जर मुलं ह्या वयात व्यवस्थित हे झाली तर पुढे त्यांना व्यवस्थित फायदा होईल, त्याच्यामुळे त्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये एवढंच माझं म्हणणं आहे। आता महत्त्वाची बाब म्हणजे जो मुद्दा आहे, या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्यावेळी 451 शिक्षक आंतरजिल्हा बदली होऊन गेल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण 3813 शिक्षक पदांपैकी 1117 असा काहीतरी आकडा आहे, एवढी रिक्त संख्या शिक्षकांची झाली आणि त्याच्यामुळे जवळपास 120 शाळा काहीतरी ह्या विनाशिक्षक झाल्या होत्या। अशी परिस्थिती असताना एका शिक्षकाला शिक्षण विभागाने, प्राथमिक शिक्षण विभागाने आपल्या कार्यालयात दावणीला नेमकं कशासाठी बांधून ठेवलेलं आहे? आज त्या शिक्षकाची गरज ही मुलांना होती की त्या ठिकाणी कार्यालयात होती, याचं उत्तर प्राथमिक शिक्षण विभागाने द्यायचं आहे। त्याचप्रमाणे AC केबिनमध्ये बसून हा सर्व कारभार हाकणारे आपले जिल्हा परिषदचे CEO तथा प्रशासक आहेत, त्यांनी सुद्धा AC केबिनच्या बाहेर येऊन ही सर्व वस्तुस्थिती नेमकी काय आहे ही बघायची आहे। आज एक शिक्षक जो त्या ठिकाणी कार्यालयात गेली 4-4.5 वर्ष ठाण मानून आहे, तो कशासाठी आहे, नेमकं कशासाठी आहे, नेमकं काय काम करतो आहे? आज त्याची गरज मुलांना होती की कार्यालयाला होती? या सर्व प्रश्नांची उत्तरं त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याला तील नागरिकांना देणं गरजेचं आहे असं माझं म्हणणं आहे। त्याचप्रमाणे ही जी परिस्थिती आहे की गेली 4-4.5 वर्ष तो शिक्षक या ठिकाणी समजा काम करत नसेल, आता शिक्षकांची गरज ही मुलांसाठी असताना सुद्धा आज प्रशासन त्याची गरज ओळखून मुलांसाठी शिक्षक उपलब्ध करून देत नसतील तर हा नेमका खेळखंडोबा शिक्षण विभागाने का रचला आहे? त्याच्या पाठीमागे काही आर्थिक गणितं आहेत का? हे सगळ्याची चौकशी ही सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने करावी।